नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। दौंड तालुक्यातील पाटस येथील प्रगतशील शेतकरी औदुंबर अरुण भागवत यांनी शेतीमध्ये एक वेगळा आणि प्रेरणादायी प्रयोग करत परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे। पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी आपल्या शेतात निरा लागवडीचा यशस्वी प्रयोग केला असून या प्रयोगातून त्यांना वर्षाला तब्बल 4 लाख रुपयांचे उत्पादन मिळत आहे। पाण्याची कमतरता, वाढते उत्पादन खर्च आणि शेतीसमोरील विविध संकटांमुळे अनेक शेतकरी अडचणीत असताना औदुंबर भागवत यांनी आधुनिक पद्धतीने आणि नियोजनबद्ध शेती करत नवा आदर्श निर्माण केला आहे। निरा पिकाच्या योग्य व्यवस्थापनामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे। विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकरीही प्रेरित होत असून अनेक जण त्यांच्या शेताला भेट देत माहिती घेत आहेत। शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे औदुंबर भागवत यांची ही यशोगाथा। नमस्कार, आज आपण शिंदीच्या शेतीविषयी थोडक्यात माहिती देणार आहोत। ही शिंदीची लागवड आपण 2016 साली केलती। ही याची रोप आपण डहाणू, गुजरात, महाराष्ट्र बाउंड्रीवरून आणलेली। ह्याची लागवड आपण 10 बाय 10 वर केलती। ह्या लागवड केल्याच्या नंतर आपण त्याला ठिबक सिंचन केलं। ठिबक सिंचनामार्फत ही झाडं आपण जोपासली, त्यांना वाढवलं। हे झाडं वाढत असताना आपण त्याच्यात आंतरपिके म्हणून बाकीची छोटी छोटी पिके केली आणि उत्पन्नाचा स्रोत आपला चालू ठेवला। 7 वर्षानंतर याला आपण निरा घेण्यास सुरुवात केली। ही निरा घेत असताना आपल्याला आपण याची विक्री कुठं काय करणार ह्याच्याविषयी आपण माहिती, चर्चासत्र व मार्गदर्शन घेत राहिलो आणि ह्याच्यानंतर आपली निरा चालवल्यानंतर याची आपण विक्री पुणे मार्केटला सध्या करत आहोत। आत्ता या निरेला सरासरी 100 रुपये आपला दर मिळत आहे। ह्या शेतीमध्ये आपल्याला आर्थिक स्रोत म्हणून ह्या शेतीकडे आपण बघितलं जातं आणि उत्पन्नाची हमी ह्याच्यातून आपल्याला फुल प्रमाणात मिळते आणि शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्यासाठी या शेतीचा आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल। ह्याच्यात आता आपण शिंदीचं आपण झाड आहे, ह्याला आपण आता मडकं लावलेलं आहे। ह्याला आपण संध्याकाळी 4 वाजता इथं पान लावून शिंदे रात्रभर निरा ह्याच्यामध्ये गळते व ती निरा आपण पाटे कलेक्ट करून पुन्हा मार्केटला विक्रीसाठी पाठवत असतो। रोखण्यासाठी एक आयुर्वेदिक पेय म्हणून या निराच्या कड बघितलं जातं।